जसं इडली केल्यावर आपल्याला भांडी घासून घासून वैताग येतो ना, तसंच आपल्याला डोसे केल्यावर फेऱ्या मारून मारून वैताग येतो. तर झालं असं, आज सकाळी नाश्त्यासाठी मी इडली बनवली होती, इडली सांबर. त्याची रेसिपी तुम्ही काल बघितली आणि इडली खाल्ल्यावर असं वाटलं की आता संध्याकाळशिवाय भूकच नाही लागणार, इतकं पोट फुल झालं होतं. आणि मग दुपारच्या वेळेला इतकी भूक लागली सगळ्यांना. आणि मग मी इथं बटाटे उकडून घेतले होते. म्हणलं आता पीठ आहे सकाळचं तर त्याचेच डोसे बनवायचे म्हणून. तर बटाटे वगैरे उकडून घेतले, छान अशी सालं काढून घेतली आणि त्याची पटपट मी भाजी बनवायला घेतली. तर सालं काढून घेतलेले बटाटे होते तर ते कट करून घेतले, त्याचबरोबर कांदा कट करून घेतला आणि मिरची पण कट करून घेतलेली होती. आणि मग कढई तापत ठेवली, कढईमध्ये टाकलं तेल, त्यामध्ये टाकलं जिरं मोहरी, छान असं तडतडलं की मग त्यामध्ये कांदा टाकला, तो छान असं फ्राय करून घेतला. मग वरून मिरची वगैरे टाकली, ती छान भाजून घेतली की मग त्यामध्ये हळद टाकली, मीठ टाकलं, छान असं परतून घेतलं. वरून उकडलेले बटाटे होते तर ते पण टाकले आणि छान असं हलवून घेतलं. आणि मी कोथिंबीर वगैरे नाही टाकली त्यामध्ये, आता पटपट बनवायचं होतं. आता म्हणलं फ्रीजमधली कोथिंबीर घ्यायची, धुवायची, कापायची, टाकायची, त्यापेक्षा मी असंच बनवलं. असं पण खूप छान झालं होतं. तेच ताट होतं ते झाकून ठेवलं आणि मग सकाळचं इडलीचं पीठ होतं त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि ते थोडंसं पातळ करून घेतलं. आता पाणी घातलं तर मीठ पण घालायला लागणार, मग मीठ पण घातलं त्यामध्ये आणि मग डोसे बनवायला घेतले. याचे डोसे बनवण्यासाठी नॉनस्टिकचा तवा असलाच पाहिजे असं नाही, लोखंडाच्या तव्यामध्ये पण खूप छान डोसे होतात. आता हा माझा लोखंडाचाच तवा आहे पण त्यामध्ये एकदम स्मूथ असे डोसे निघतात, खूप छान होतात. कारण मी यामध्ये रोज चपात्या करत असते. आता ह्याचा हँडल मोडलाय पण मला तवा एवढा छान लागलाय ना की मला हा तवाच टाकून देऊ वाटणं झालाय. 2-3 आता फक्त हा 200 रुपयाचाच होता तवा. मी आता 2-2.5 वर्ष झालं वापरते पण मला काय हा तवा टाकून नाही देऊ वाटत, कारण लोखंडाचे तवे असे चांगले नाही लागत म्हणून. तर हा मला खूप मस्त लागला तवा म्हणून मी हाच वापरत असते अजून पण. तर डोसे केले, मुलांना मिस्टरांना नेऊन दिलं आणि त्यांना लागेल असे मी डोसे नेऊन देत होते. नंतर मग स्वराजला पण शौर्य आणि त्याचे पप्पा खात होते एकत्र, स्वराजला सेपरेट पाहिजे असतं कायमच, मग त्याला सेपरेट नेऊन दिलं, त्याच्यासाठी वेगळं ताट. आणि मग दुसरा पण डोसा बनवून घेतला आणि ह्या तिघांना डोसे माझं बनवायचं नेऊन द्यायचं, बनवायचं नेऊन द्यायचं असं चालू होतं. आणि खूप वेळा असं एक डोसा काढून घ्यायचा, दुसरा डोसा तव्यावर घालायचा आणि मग पहिला नेऊन द्यायचा असं चालू होतं. तर ते सारखं ह्यांना नेऊन देऊन माझं इतकं पाय दुखायला लागलं की परत मला स्वतःसाठी डोसा बनवायचीच इच्छा नाही राहिली. मग मोठे मोठे 2 डोसे केले, सकाळचं सांबर होतं आणि छान असं जेवण केलं. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. बाय बाय.